स्वागत आमदार आदित्य ठाकरे बोलतायत, पाहूयात. मंडळाने बोलून घेतले का ऐकायला? पोलिसांच्या वतीने ते दबाव टाकतात, पोलिसांच्या माध्यमातून दबाव टाकतात. स्वतः कधी ऐकणार आहेत? जे जगभर फिरत असतात, देशभरात फिरत असतात, मग कुठचं इकॉनॉमिक काउन्सिल असेल, तसं असेल, तिथे हिंदुत्वाबद्दल बोलतात, पण आपल्याच राज्यामध्ये हिंदू सण साजरे होऊ शकत नाहीत, विसर्जन नीट होऊ शकत नाही. ह्याच्याबद्दल कोण काय बोलणार? बघा, तुम्हाला सांगू, मार्ग निघू शकतो ह्याच्यातून, पण चर्चा तर करा, बोलून तर घ्या. या उपनगरात तर 2-2 पालकमंत्री आहेत. एक सोडा 2-2 पालकमंत्री आहेत. दिसतात का कुठे? आमचा तर पाठिंबा आहेच. पण तुम्हाला अजून एक सांगतो मी, बघा, ह्याच्यात एक गोष्ट मान्य आहे की दुसऱ्या दिवशी जी आपण पाहतो, जे गणपती बाप्पाचं जे आपण विसर्जनाच्या नंतरचे चित्र पाहतो, ते दुःखदायी असतं, दुर्दैवी असतं. पण ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना, मग तुम्ही पर्यावरणाबद्दल बोला, तुम्ही जे काही विषय तिकडे असतो, नंतर कसं ते मूर्तीची वाताहत होते, हे सगळ्या गोष्टी आहेत. पण ह्याच्यातून मार्ग काढायला तुम्हाला त्यांच्यासोबत चर्चा तर केली पाहिजे. जसं गणपतीच्या आधी सगळ्या मंडळांना बोलवून महानगरपालिका चर्चा करते, तशी केली होती का? 30 तारखेची इंटरिम ऑर्डर बद्दल तुम्ही सांगितलं होतं का त्यांना? काहीतरी माध्यम काढायला पाहिजे, मध्यमार्ग काढायला पाहिजे. कोर्टासमोर मांडा की हे एक विसर्जन होऊन जाऊ द्या, आम्ही सगळ्यांना घेऊन बसतो. नाही, मी तुम्हाला एकच सांगतो, भाजपचं पूर्ण बहुमत असू दे, अर्ध बहुमत असू दे, हिंदूंचा वापर फक्त निवडणुकीसाठी करतं भाजप, इतर वेळी करत नाही. सर, काल पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी खरं तर स्वतःहून सर्व मंडळांना भेटीसाठी बोललं होतं, परंतु तब्येत बरी हे कारण देऊन त्यांची भेट नाकारली. निश्चितपणे, कारण त्यांना माहितीये की ज्यांच्या हातात खरी काही पावर त्यांच्याकडेच जातील ना. ते ज्यांना त्यांच्याच समित्यांमधून डावलतात त्यांच्याकडे कशाला जातील? सर, हिंदी में बताइए, तुम्ही या समितीबद्दल बोलतायत, या नियमांमध्ये बदल करून आपत्ती व्यवस्थापन समितीत एकनाथ शिंदेना परत आणण्याचा गावाला जायची धमकी दिली असेल. नाही, पण आधी ते नव्हते, म्हणूनच मी सांगतो ना, रुसून गावाला जायची धमकी दिली असेल म्हणून तर घेतलं असेल परत. पण आधी डावललं ना, हे सत्य गोष्ट आहे ना. पालकमंत्री पदावरून पण वाद, डेप्युटीची बैठक झाली रायगडच्या, ते तिन्ही नेते उपस्थित. अतिशय दुर्दैवी आहे की एका महिला मंत्र्याच्या हाताखाली त्यांना काम करायचं नाहीये. अतिशय दुर्दैवी आहे. आणि तसं पाहायला गेलं तर युवा मंत्री आहे, महिला मंत्री आहे, त्यापेक्षा नेमले कोणी? तुमच्याच सरकारने नेमले ना, की आम्ही नेमून दिले त्यांना. पण हा जो एक आगाऊपणा पण आणि इगोसेंट्रिकपणा जो आहे ना त्यांचा, एकनाथ शिंदे गटाचा, तोच मला वाटतं भाजप आता त्यांना बाजूला ठेवायचा प्रयत्न करत आहे. कारण लोकांना दिसतं हे भांडणं काही जनतेच्या सेवेसाठी नाही आहेत, ही भांडणं सगळी स्वतःच्या स्वार्थासाठी आहेत. सर, हिंदी में बताइए, चारकोप और कांदिवली में गणेश आइडल को विसर्जित करने में रोका गया, इस पे क्या मांग है आपकी? हमारी मांग साफ है, स्वच्छ है. यही बात है कि जब ये इंटरिम ऑर्डर आई, 30 जनवरी को इंटरिम ऑर्डर आई, और उसी के बाद 1 तारीख से माघी गणेश का जो उत्सव है वो शुरू हुआ था. परसों विसर्जन को रोका गया. और इसमें दुर्भाग्यपूर्ण चीज यही है कि ये जो भाजपा खुद को हिंदुत्ववादी कहती है, सिर्फ चुनाव के दरमियान हिंदुओं का इस्तेमाल भाजपा सिर्फ चुनाव के लिए करती है, अदरवाइज हिंदू की तरफ देखती भी नहीं है.